प्रारंभे डप्पावर थापतून तुण्यातान शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूत गातो गुणगान जी 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 आदिनमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या नमन माझे नामानंदाला नमन माझे नामानंदाला गुरुमाऊलीला सुभद्रा मातेला सोना मातेला पांडुरंगाला सांगली जिल्हा वळवे तालुक्याला मुक्कामी मानले वाडीला शाहिरी साज चढविला पूर्ण चढवून शाहिरी साजाला शाहीर देशमुखात पोहाड्याला शिवाजीनं मुलुक जिंकला शिवाजीने मुलुक जिंकला बातमीवर बातमी विजापुरी दरबार भरलेला कुणी पकडून आणा शिवाजीला पैजेचा विडा मानलेला दरबार तुडुंब भरलेला महारथी सरदार दरबारात होते मोचवाले होते पगडीवाले होते दाढीवाले होते पण सगळे शांत बसले होते एकानेही छाती पुढं काढली नव्हती ना ताट माने ना कुणी बसला नव्हता दरबार शांत बसलेला बडी बेगम याच समय आला उद्देशून बोलली दरबाराला काय म्हणाली हमारे दरबार में कोई मर्द नहीं या बाईनं न कळत दरबार नामर्दाचा बनवला नामर्द म्हणजे कळला का 5:30 2:15 म्हणजेच कळलं असेल आपणाला हे शब्द सहन झाले नाही एका सरदाराला पाठीमागच्या रांगेत उभा होता मैंने होगा शिवाजी को चर पायातला त्याचा तो जोडा वाजायला लागला होता हिरवा पल्लू फिरवत तो व्यासपीठाच्या समोर आला चांदीच्या तपकात असणारा विडा उचलला आपल्या मस्तकी धारण केला आणि काय म्हणाला शिवा डोंगर का चिव्वा मी येऊ लावूंगा हे त्याच्या म्हणण्यामध्ये गूढ होत ते होत तसं कोण होता हा सरदाराचा पोरगा नाही रे बाबा एका गरीब बाईचा मुलगा सैनिकांना स्वयंपाक करणाऱ्या खाऊन पिऊन आडवं उभं फुटलं होतं आई त्याला एकदा म्हटली अरे नोकरी कर कुठं तरी आदिलशाची मिरवणूक निघाली होती त्या मिरवणुकीत घुसलं मिरवणूक हत्तीवर वर अंबारी त्यात आदिलशाह बसलेला हे गेलन हत्तीच्या शेपटाला धरलं आणि मागं फिरलं ढुंगणानच हत्ती मागे जाऊ लागला आदिलशाहने विचारलं मौतलं क्यों बे हत्ती पीछे क्यों जा रहा है त्यानं वळून बघितलं मालिक कोई लड़का है उसको खींच रहा है
नोकरीची आहे माली. हत्तीला ओढून न्यायची याच्याकडे ताकद. आदिलशानी त्याला आपल्या फौजेत भरती केलं. स्वतःच्या पराक्रमानं त्यानं आपलं नाव मिळवलं. दिल्लीपतीच्या पोराला 3 दिवस कोंडून ठेवलं होतं. आलमगिराला म्हणजेच औरंगजेबाला. आदिलशाला आठवण झाली ज्यांनी दिल्लीपतीच्या पोरला कोंडून ठेवलं होतं. हत्तीला खेचणारा आणि आपल्या फौजेतला 1 नंबरचा सरदार म्हणून ज्याला ओळखलं जातं. व्यासपीठावरून खाली आले, पाठ थोपटली आणि सांगितलं, जाओ ले आओ शिवा को जिंदा मुर्दा खाविन. शिवा डोंगर को चिवो मारियो लावंगा. रत्नजडीत तलवार दिली, फौज दिली आणि सांगितलं, जा घेऊन ये. जाण्याची तयारी झाली. पण जाण्याकरता शुभ वेळ कुठल्याही धर्मात असो वेळ ही बघितली जाते. बोलावून घेतलं काजीला, बोलावून घेतलं काजीला. खाना बोलला, खाना बोलला काजी थो. शिवाजी को लाने के लिए जा रहे हैं, शुभ घटी का बताओ. काजीनं पहिलं वाढाला, काजीनं पहिलं वाढाला. काही बोलला, खान साहब मत जाओ, दगा होगा. काजीच्या मुखातून हे शब्द ऐकत खानाच्या तळपायाच्या मस्तकात गेली. हे काजी अपशकुनी बोललो म्हणून खानानं काय केलं, काजीचं मुंडकं धरलं, चरदिशी पिळलं. काजी दुसऱ्या काजीला निरोप दिला. त्याला कळलं होतं पहिल्याची अवस्था काय केली खानानं. ते आलंच नाही. एवढ्यात खानाची आवडती बायको आली. आवडती म्हटलं की नावडती असली पाहिजे. खानाला बायका किती आहेत माहित आहे का? 63 बायका आहे. ही आवडती एक म्हणजे 64. मत जाओ, सुनिए, शिवाजी को लाने के लिए जा रहे, मत जाओ, दगा होगा. बायकोच्याही तोंडातले शब्द ऐकताच खान गर्दिशी वळलं आणि उलट्या हाताची बाईच्या थोबाडात मारताची गर्दिशी फिरली. खलास झाली. 63 बायकाचं काय केलं माहित आहे? त्यांच्या केसाला धरलं आणि विहिरीत बुडवून बुडवून खलास करून टाकल्या. या विहिरीला खूनबावडी म्हणतात, कुणी अफजल बावडी म्हणतात. कधी विजापूरला गेलात, मुलूक मैदान तोफेचं जे पटांगण आहे त्याच्या बाजूला ही विहीर आहे. खानानं बायका का मारल्या? आपण तिकडं गेलो, आपलं काही बरं वाईट झालं तर आपल्या बायकाचा दुसरा कुणीतरी उपभोग घेईल म्हणून या खानानं अगोदरच संपवून टाकल्या आणि जाण्याची तयारी केली. अंबारीनं हत्ती सजवलेला
पैगंबरवाशी झाला. ही बातमी कळता खानाला तसंच कळलं आदिलशाहला. त्यांनी आपला स्वतःचा हत्ती पाठवून दिला. खानाने मनसुबा बदलला. उलट मार्ग काढिला. तो सरळ वाईकडे न जाता सोलापूर तुळजापूरच्या दिशेने वळला. खानानं विचार केला, या दरी डोंगरात जायची काय गरज. हा शिवाजी माझ्याकडे आला पाहिजे. मग खानाने तशी योजना आखली. खानानं मोर्चा वळविला. बेचिरा करतो गावाला. जाता जाता गाव जाळू लागला. देवा पुढे कॉपी गाईला. मंत्र उच्चार करणाऱ्या ब्राह्मणाच्या जीवी कलम करू लागला. शिंडी दिसली गर्दन उतरू लागला. अशा झंझावती दौऱ्याला, अशा झंझावती दौऱ्याला महाराष्ट्र घाबरा झाला. घाबरा खन आला तुळजापूरला. खन आला तुळजापूरला. तुळजापूरला खनाच्या बरोबर आमचीच माणसं होती हो. सुंदरराव घाडगे ज्यांचा कुलदैवत तुळजा भवानी. तिथं आल्यानंतर तो म्हणत खन साहेब तुळजापूर आलं. हे भवानी किधर है. अंबारीतून उतरला. तुम हो कुल स्वामिनी तुझा भवानी. है भवानी बताओ तुम्हारी करामत. नहीं हम हमारी करामत बताएंगे. ले वडर सुतक्या घेऊन आले. पत्थर के हिंदू के देवता तोड़ डालो. सपाटाच लावला मूर्ती तोडायला. जगदंबा इथं नव्हती. खानाच्या पापाचा घडा भरला पाहिजे म्हणून त्या तिथून केव्हाच रवाना झाल्या होत्या. त्या होत्या प्रतापगडावर. मूर्त्या तोडून खानाचं समाधान झालं नाही. जगदंबेच्या मूर्तीला हात घातला. बाहेर काढली. तुकडे तुकडे केले. भगवून काढली. आणि खानानं आपला मोर्चा पंढरपुराकडे वळवला. बडव्यांना कळलं खानानं मोठा नंगा नाच केलेला आहे. हिंदूच्या देवदेवताची विठंबना करायला लागलेला आहे. भवानीला भरडून काढली. आता पंढरपूरला यायला लागलेला आहे. पांडुरंगाला काढून काढतो काय कोण जाणे. बडव्यांनी पांडुरंगाची मूर्ती उचलली. चंदनाच्या पेटीत घातली. पंढरपुरापासून पूर्वेला असणार देगाव इथे एका पटलाच्या वाड्यात तैर्यात असणाऱ्या विहिरीमध्ये ठेवून दिली. खाना आला जेव्हा पंढरीला आला. पंढरीला पुंडलिके शब्द ऐकला. पुंडरी खानाचा क्रोध खवळला. उचललं पुंडलिकाला. चंद्रभागे बुडविला त्याला. चंद्रभागे बुडविला त्याला. मुक्कामी संत पेठेला. खानानं संत पेठेच्या बाजूला मुक्काम टाकला. देवाच्या समोर गाई कापायची ठरवली. हिंदूच्या स्त्रिया बाहेर काढल्या. नग्न मिरवणूक काढली त्यांची पंढरी. नंग्या तलवारी बाहेर काढल्यानं आवाज दिला, कोई हिंदू है हमारे सामने आने वाला. बलाडे शक्ती पुढं कोण येणार. नंगानाचं केलं पंढरीला. धुडकूस घातला या पंढरी नगरीमध्ये. काही दिवसाचा मुक्काम
शिंगणापुराकडे निघाला. वेळापूर नातापुत विखुरलेली खानाची फौज शिखर शिंगणापूरला यायला लागलेली आहे. वाऱ्यासारखी वार्ता अगोदरच कळली होती. खान येताना हिंदूच्या मुली पळवत होता. पुन्हा त्यांनी जनानखाना तयार केला होता. हिंदूच्या देवदेवताची विठंबना करत होता. काही मंडळी म्हणतील एवढा खानाने नंगानाच केला, मग शिवाजी राजे त्याचा समाचार घ्यायला का आले नाहीत? मुठभर मवळ्यांच्या बरोबर राजे जर या पठांगणात आले असते तर बलाढ्य खानाच्या पुढं आमच्या मावळ्याचा निभाव लागला नसता. ही जुलमी सत्ता आहे हे लोकांना कळलं पाहिजे होतं. खानाच्या पापाचा घडा भरला पाहिजे होता. म्हणून राजे मावळ्यांना शांत करत होते. तरुण बिघडत होते, मनगटा तापत होती, पण राजे सांगत होते खान आपल्या तावडीत येऊन द्या. या सह्याद्रीतली दगड तोफेचे गोळे बनतील. महाराज समय ओळखून होते. आपल्या ताकदीप्रमाणेच डाव करत होते. खान आपल्या जाळ्यात आला पाहिजे, या जावळी खोऱ्यात आला पाहिजे. खान शिंगणापुराला आता शंभू महादेवाचं ठिकाण. ओम नमः शिवाय. खानाला शिंगणापूर सोडलं. आपल्या मुली बाळी घेऊन लोक भयभीत झाले, पळून गेले. खान शिंगणापूरला येतात. शंभू महादेवाच्या पिंडीवर सुटकीचा प्रहार केला. हिंदूना देवन उरला, देवन हिंदूना देवन उरला, देवन आणि अशा रीतीनं खान शिंगणापुराहून पुन्हा दक्षिणेला वळला. दक्षिणेला गाव आहे रहमतपूर. रहमतुल खानाची तर समाधी आहे. जिवंतपणी त्यांनी कबर बांधून ठेवली होती. या कृष्णा तीरावर खान रहमतपूरला आला. कबरीच्या समोर गेलेला आहे आणि खानाने रहमतुल खानाच्या समाधी समोर आजा द्यायला सुरुवात केली. खानानं गुडघे टेकले आणि काय म्हणत आहे खान? अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, हय्या अलल फलाह, हय्या अलल फलाह. खानाने आजा दिली आणि खानाचा मुक्काम रहमतपुराहून हल्ला आणि कृष्णा तीरानं खान वाईकडे निघालेला आहे. जाळपोळ करायला लागलेला आहे. फुडकूस घातलेला आहे. खान आला वाई नगरीला, वाई नगरीला. वाईला खान येताच खानानं विचार केला, आपण एवढा नंगा नाच केला पण शिवाजी क्यों नाही आहे? शिवाजी काय पटांगणात यायला तयार
ज्याची इमारत बळकट त्याचा वरचा मजला मोकळा आणि ज्याची इमारत दुबळी त्याचा वरचा मजला बळकट. खानाची इमारतही बळकट होती आणि वरचा मजलाही बळकट होता. खानाने फरमान काढलं, आदिलशाहच्या सहीचं वतनदाराला पाटील, देशमुख, देसाई, सरनाईक काय काढलं फरमान, शिवाजीकडे राहाल देत चिराग व्हाल, घरादाराची रख रंगोळी केली जाईल, मुली बळी ना पळवून नेलं जाईल, आदिलशाहला मिळाल, वतना बहाल केली जातील, आपला सन्मान केला जाईल. आदिलशाहच्या सहीचा खानानं फरमान काढलं. सर्वांना फरमानं मिळाली. एकही माणूस हल्ला नाही, ना शिवाजीला सोडून गेला नाही. एक औलाद तयार झाली, याचं नाव आहे खंडोजी खोपडे देशमुख. अंबडसे याला वाटलं आपलं वतनदार, या शिवाजीच्या नादी लागून काही फायदा नाही. आपल्या पोरला बरोबर घेतलं आणि अंबड खिंड म्हणून या खिंडीतून व्हायला आला आणि खानाला मुजरा केला. खान साहब, मैं आ गया हूं. एवढाच खानाला जाऊन मिळाला. बाकीची कुणाचीही उत्तर आली नाहीत. मग मात्र खानानं हा वाई परगाना जाळून भस्म करायचा ठरवला. आदिलशाही त्यालाच दिलेला होता तो, पण यानं हुकूम सोडला, जाओ जला डालो. जाळपोळ झाली समयाला, भीतीचं वातावरण सर्वाला. वाईखोरा भयभीत झाला, वाईखोरा भयभीत झाला. हा विषारी नाग आपला फणा काढून कृष्णा तीराला बसलेला होता. खानाची उडी मोठी छावणी, तोफखाना एका बाजूला, गजदळ दुसऱ्या बाजूला, घोडदळ, पैदळ, जनानखाना. वाई खोऱ्यामध्ये जिकडं बघाल तिकडं हिरवळ दिसानं फडफडायला लागली होती. वाई खोरा जाळून भस्मसात करायला सुरुवात झाली होती आणि बातमीवर बातमी राजाला राजगडावर जात होती. बेचिरा करतो गावाला वाई खोऱ्याला खाना आलेला, विषारी नाग खाना उपटून बसलेला. त्या वाईमध्ये याच वेळेला गडावर राजांची पत्नी सहीबाई बाळंतपणामध्ये बाळंतन रोगात पछाडली गेली होती. प्रकृती बिघडत चालली होती.
सुखायला लागली होती. चिमुकल्या बाळाला तिनं जन्म दिला होता. या मुलाचं नाव संभाजी ठेवण्यात आलं होतं. संभाजीला स्तनपान करण्याकरता कापूरहोळच्या एका बाईची नेमणूक केली होती. ती राजाला स्तनपान करत होती. सासूबाई सुनेजवळ बसल्या होत्या. सई गार पाण्याच्या पट्ट्या भिजवून मनोहरी सईच्या डोक्यावर ठेवत होती. वैद्यराज प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते. वैद्यराजाने राजांना सांगितलं, राजा साहेब, राणी साहेब काही क्षणाच्याच आपल्या सोबती आहे. आपण एक वेळ भेटावं. जड पावलानं राजे उठले आणि सईच्या महालाकडे आलेले आहे. मंद प्रकाशामध्ये सईनं आपल्या पतीला पाहिलं. समय तेवत होती. मशाल फरफरत होती आणि राजानी आपल्या पत्नीला डोळे भरून पाहिलं. सईचे डोळे पाण्यानं टबटबले होते. राजांच्या हाताचा स्पर्श झाला. सईला सर्र करून अंगावर काटे आले. राणी साहेबा, तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? आम्ही आपणास वचन देत आहोत. शंभू राजाला तीळ मात्र दुखवणार नाही. राणी साहेबा, शंभू राजाला तीळ मात्र दुखवणार नाही. तीळ मात्र दुखवणार नाही. राणी साहेब, आमच्यावर विश्वास ठेवा. राणी साहेबा, आमच्यावर विश्वास नाही तुमचा. राणी साहेबा, आम्ही वचन देत आहोत तुम्हाला. शंभू राजाला तीळ मात्र दुखवणार नाही. राणी साहेबा, शंभू राजाला तीळ मात्र दुखवणार नाही. सईच्या डोळ्यात आसू उभे होते. मान हलवण्याची शक्ती सईमध्ये उरलेली नव्हती. डाव्या बाजूला मान वळली गेली. धाराईच्या मांडीवर असणाऱ्या त्या चिमुकल्या शंभू बाळाला निरखून पाहिलं आणि सईनं मान टाकली. सई! राणी साहेब, स्वराज्याचं स्वप्न अपुरंच राहिलं. ते बघण्यापूर्वीच निघून गेला. तुमची आम्हाला साथ होती राणी साहेबा, तुमची आम्हाला साथ होती. राजे तुझ्याविन पोरके झाले ग सुनबाई. जिजाऊ साहेबांनी आपल्या सुनेला कडकडून मिठी मारली होती. हा हा म्हणता राजगडावर दुःखाची छाया पसरली गेली. ध्वज अर्धा करण्यात आला. राजांना दुःख भोगायलाही उसंत नव्हती. विषारी नाग आपला फणा काढून वाईला थांबलेला होता. त्याचं लक्ष होतं राजगडावर. हिंदू धर्म पद्धतीनं सईच्या सर्व क्रिया पार पडल्यानंतर खानाला शह देण्यासाठी राजांनी राजगड सोडायचं ठरवलं. कुटुंब सुखरूप राहिलं पाहिजे आणि खानाचं लक्ष आपल्याकडे केंद्रित झालं पाहिजे.
महाराज प्रतापगड आला. महाराज प्रतापगडाला प्रतापगडाला एक एक मावळा भेटीला येऊ लागला. दासी मनोहरी हळू चिवून पाठी मागून राजांच्या अंगावर शाल टाकली. एकांतात बसलेले राजे राजांनी वळून पाहिला तर मनोहरी होती. मनोहरी, राणी साहेबांनी जाताना सांगितलं होतं स्वारींच्यावर लक्ष ठेवा. गडावर एक एक मावळा यायला लागला होता. कारीचे कान्होजी जेदे गडावर आपल्या मुलासह आले पण राजाला मुजरा केला. कान्होजी जेद्याला पाहताच राजे काय म्हणत आहेत? कान्होजी काका, खंडूजी खोपडे गेले, वतनासाठी आपणही जावं. राज है ऐसे न बोलावे. वतनावर आम्ही पाणी सोडलेलंय, गंगाजल सोडलं. जीवे मारावे पण जीव घेणे शब्द न बोलावे. जीव घेणे शब्द न बोलावे. कान्होजी काका, आम्ही तुमचं मन पाहिलं. तुम्ही स्वराज्यावर केवढी निष्ठा ठेवली. कान्होजी काका, हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रीची चोय. जा दरी कपारीत भेटा सर्वांना आणि सांगा शिवाजी राजा मुसलमानाचा शत्रू नाही. कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही. हर सत्तेची धुंद ज्यांच्या डोळ्यात आहे, प्रजेचं ज्याला रक्षण करता येत नाही. काय केलं खानानं? वाई परगाना जाळून भस्मसात केला. अरे ज्यांच्या जीवावर राज्य कारभार करायचा, राज्य वैभव भोगायचं, ती प्रजा जर जाळून भस्म केली तर राज्य कुणाच्या जीवावर करायचं? सुखी प्रजा तर राजा सुखी. रयतेची घरदार जाळणारा राजा तुम्हाला पाहिजे का? तुमचं संरक्षण करणारा, तुमचं भलं करणारा, तुमच्या मुली बाळीची इज्जत राखणारा पाहिजे का मुली पळवणारा पाहिजे? हा प्रश्न लोकांच्या समोर ठेवा. कान्होजी जेदे वाई परगाण्यात धरले. शिवाजी राजाचे आचार विचार पवित्र लोकांच्या समोर सांगितलं. मनात असणारी भीती काढून टाकली. अरे कधी ना कधी मरायचंय. मरायचं स्वराज्यासाठी, जगायचं स्वराज्यासाठी. मग चला मिळा शिवाजी राजाला. हर 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 हर. एक एक मावळा गडावर येऊ लागला. खलबत्ता सुरू झाली आणि मग मात्र खानाचं डोकं हल्लं. साला शिवाजी प्रतापगढ़ पर गया तो कैसा मिलेगा? कैसा मिलेगा? मग खानाला एक पॉइंट सुचला. खानाने आपल्या वकिलाला बोलवून घेतलं. याचं नाव आहे कृष्णाजी भास्कर, हा ब्राह्मण. आणि सांगितलं जाओ. खानाचा वकील
वकील पत्र घेऊन प्रतापगडावर यायला लागलेला आहे. आमच्या नजरबाज राजांचे नजरबाजांनी राजांना सांगितलं, खानाचा वकील कृष्णाजी भास्कर गडावर येत आहे. राजांनी शांत मुद्रेनं सांगितलं, वकिलाची व्यवस्था करा, थोडा आराम घेऊन द्या आणि नंतर आमच्या समोर घेऊन या. वकिलाचा सन्मान केला. उन्हाळ्याचे दिवस, थंड पाणी, सह्याद्रीच्या शिखरातलं ते पाणी. ब्राह्मण जरा खुश झालं आणि नंतर राजांच्या समोर आलेला आहे. खानाला जो निरोप द्यायचा होता तोच निरोप वकील काय म्हणत आहे, शिवाजी राजे, चूक केलीत आपण. दरबारी तुमचे वडील जसे वागले तसं तुम्ही वागायला हवं होतं, पण तुम्ही बदतमीजी केली. आदिलशाचा मुलूक जिंकला. तुमच्यावरली मर्जी आदिलशानी मला पाठवलेला आहे. जिंकलेला मुलूक परत करा, खानाच्या स्वाधीन व्हा. चला विजापूरच्या दरबारात थोरल्या महाराजांना जसा किताब दिला तुम्हालाही कुठंतरी जागा दिली जाईल. वकिलाचं बोलणं ऐकून घेतलं. न कळत राजाने स्मित केलं आणि म्हणाले, कृष्णाजी भास्कर, तुम्ही जे जे आम्हाला कथन केलं ते पटलं आम्हाला, पण आम्ही जे प्रश्न विचारणार आहोत याचं उत्तर द्याल. खान विजापुराहून निघाल्यापासून खानानं जो जो उद्योग केला तो तुम्हाला पटला का? मंत्रोच्चार करणाऱ्या ब्राह्मणाच्या जिभी कलम करून टाकल्या. गाई कापली, मंदिरं पाडले, आदी शक्ती तुळजा भवानीची विठंबना केली. पंढरपूरला हिंदूंच्या स्त्रियाची विठंबना केली. शंभू महादेवाच्या पिंडीवर सुटकीचा प्रहर केला. तेच नव्हे, वाई परगाना जाळून भस्मसात करून टाकला. मग खानानं केलेला उद्योग तुम्हाला पटला असेल तर आमचा विरोध नाही. आम्ही आपल्या समोर मान झुकवत आहोत. आमची गर्दन तुम्ही उतरा. कृष्णाजी भास्कराचं राजाच्या बोलण्यानं मनाचं परिवर्तन झालं. त्यावेळेला ताड दिशी कृष्णाजी भास्कर उठला आणि महाराजांचं आणि कृष्णाजी भास्कराचं जे काही त्यावेळेला बोलणं झालं, जे कुचू कुचू झालं, ती इतिहासात त्याची नोंद नाही. हे राजकारण असंच आहे. मग ते सराजमशाहीतला असो नाहीतर सध्या लोकशाहीतला असो, 15-20 दिवस जो दंगा असतो तो वेगळा, पण प्रचार थांबल्यानंतर रात्रीमध्ये जे काही कुचू घडलं जातं हेच खरं राजकारण आहे आणि त्यातच ती निवडणूक जिंकली जाते. दुसऱ्या दिवशी महाराजांचा वकील निघाला. नाव आहे गोपीनाथ पंत बोकील. हा कृष्णाजी भास्कराचा आत्या भाऊ आहे. सर्व तयारीनिशी आमचा वकील चाललेला आहे. आणि वकील व्हायला आला कृष्णाजी भास्कराच्या बरोबर. खानाच्या वकिलानं परिचय करून दिला. खान साहेब, शिवाजी राजाचा वकील गोपीनाथ पंत बोकील आलेला आहे. मुजरा तो केला खानाला, केला खानाला.
अथवा नारळ असावा. राजाच्या दर्शनाला गेलं तर नजराना असावा, वस्त्र असावं, शस्त्र असावं. हा शिरस्ता आहे. त्या तयारीनं आमचा राजांचा वकील गेलेला आहे, गोपीनाथ पंत वकील. नजराना तेवढा रुमाल बाजूला झाला आणि त्यात असणारे जड जवाहर, रत्न जडीत तलवार, खणानं ते तबक पाहिलं आणि दाढीला हात लावला. या अल्लाह, शिवाजी के पास इतना बड़ा धन है. आमचा वकील पडदिशी लावला, खनाला मुजरा केला आणि काय म्हणाला, खान साहब हे कुछ भी नहीं है, उधर बहुत है, सब आपका ही है. मतलब माझ्या राजानं निरोप दिलेला आहे. माझ्या जवळ असणारं दहन द्रव्य हे सर्व तुमचंच आहे. खानदार प्रतापगडाच्या पायथ्याला आलाच तर सर्व तुमच्या चरणी अर्पण करीन, कारण तुम्ही आमच्या वडिलाचे दोस्त, शहाजी राजांना बंधू तुल्य असणारे, म्हणजे तुम्ही आम्हाला चुलते लागता. चाचा, आपल्या पराक्रमाचा गाथा आमच्यापर्यंत आलेला आहे. खूप भीती वाटते मला. जसे वाईला आलात असेच प्रतापगडाच्या पायथ्याला आलात तर आम्ही होऊन आपल्या भेटीस येऊ. शिवाजी ऐसा बोला, हो खान साहब, हो मायगे. मंजूर झालं खानाला. प्रतापगडाला मावळे येती रंगात, मावळे येती रंगात, ठोकी तंबूला मावळे येती रंगात, ठोकी तंबूला. खानाला येण्यासाठी मार्ग दाखवायला काही माणसं गेली. झाडं तोडून रस्ता करण्यात आला. कोयना नदीच्या तीराला त्या पटांगण तयार करण्यात आलं. खानाची छावण्या ठेवण्यासाठी भला मोठा पटांगण तयार झालं. खान आल्यानंतर आपण काय करायचं, प्रत्येकावर जबाबदाऱ्या टाकल्या गेल्या. काटेकोरपणानं त्याने ते पळायचं ठरला गेला. खानानं वाई सोडली आणि 5 गणी मार्गे खान महाबळेश्वराकडे यायला लागलेला आहे. हत्तीना चढता येईना, गुडघ्याला रांगायला लागले. खानाची फौज थकली, खानी धापलाय लागलं. काही ना वाटलं या खानाला काय दुर्बुद्धी सुचली. एवढा मोठा डोंगर चढून कधी जायचं आणि पुन्हा कळलं खाली उतरायचं. ये दरी में क्या होगा क्या मालूम. आणि सर्व मंडळी कोयना नदीच्या तीरावर आलेली आहे. वकील गडावर आला. गडावर येताच भेटीचा दिवस
माणसं. मग त्याच तोला मोलाची राजाने आपली माणसं निवडली. खानाबरोबर सय्यद बंडा येणार होता. राजाने जीवा महाल्या निवडला. खानाच्या साठी खानाच्या ताकदीचा संभाजी कवजी कोंढाळकर निवडला. ही निवडक माणसं. काही लोकांनी तो राजांना विचारलं, सल्ला दिला, राजे खानाला भेटायला जाऊ नका. हा तुम्हाला मारण्याचा विडा उचलून आलेला आहे. मग खान आपल्या तावडीत आलेला आहे हल्ला चढवायचा. राजांनी सांगितलं नाही. खानाने आमच्या बरोबर दोस्ती केली, आम्ही दोस्ती करू. खानाने दुश्मनी केली, दुश्मनी करू. खानाने ठोसा दिला, ठोसा देऊ. त्यात आमचं काय बरं वाईट झाल्यास शंभूस गादीवर बसवावे आणि हे राज्य श्रीच चालवावे. नाही राजे, नाही राजे, आपण न जावे. आपण जावे तर आम्ही येतो सवे. एक कुटुंब राजाच्या समोर गडावर राहणार आलं आणि विनंती करू लागलं. म्हातारी माणसं काठी टेकत आलेली म्हणतात, राजे न जावे, न जावे, आपण इथेच राहावे. दुपारी 3च्या सुमारास भेट ठरली गेली. असा शामियाना हवा केला होता महाराज. झुंबर लावले होते. झालरी कशाच्या होत्या म्हणाल तर मोत्याच्या. हिरवा गालीच्या. एक आत आरसा अक्का खांद्या आरशात दिसेल असा. खानाला थुकण्यासाठी चांदीची पिकदाणी आणि शामियाना असा तयार केला होता. ती जागा अशी होती. एकदा महाराजांना तिथे एक दृश्य दिसलं होतं. ते दृश्य काय होतं म्हणाल. वाघाला कुत्र्यानं ताणलं होतं. वाघ कुत्र्याला ताणत होता. हत्तीची आणि सिंहाची झुंड तिथंच झाली होती. मग अशी ती शुभ जागा निवडलेली तिथंच शामियाना होता आणि हत्तीची आणि सिंहाचीच ही भेट होती. राजांना वरून तिथं काय चाललंय दिसेल अशीच जागा निवडली होती. त्याच दिवशी रात्री राजांना साक्षात्कार झाला. राजे उठा. राजांच्या कानावर आवाज आला. उठा, उठा राजे. खानाच्या पापाचा घडा भरलेला आहे. तो तुम्हाला मारण्यासाठी आलेला आहे. सावध रहा. अंगाला सील करा. तुमच्या दुधारी तलवारीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. तिचंच नाव भवानी ठेवा. आपण विजयी व्हाल. जगदम जगदम जगदम. कान्होजी काका, जगदंबेने आम्हाला साक्षात्कार दिला. जगदंबेने आम्हाला साक्षात्कार दिला. एक आवाज झाला. लख प्रकाश पडला. वीज जसे ढगामध्ये चमकली जाती असाच प्रकाश पडला आणि त्या आवाजाने आम्ही सावध झालो. आमच्या दुधारी तलवारीमध्ये तो प्रकाश सामावला गेला. जगदंबेने आम्हाला साक्षात्कार दिला. जगदम 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 जगदम. काही लोक म्हणतात
शिवाजी राजाला भवानीनं तलवार दिली याची नोंद कुठेही नाही. हे सगळं खोटं आहे. राजाला देवीनं तलवार दिली नाही, साक्षात्कार झाला याची नोंद आहे. ही तलवार कुडाच्या सौदाकडून राजांनी खरेदी घेतलेली नोंद आहे. सकाळीच राजे उठले, स्नान केलं, आपली दाढी कमी करून घेतली होती. जरी खानानं दाढी हातात धरली तर ती सापडली नाही पाहिजे. केदारेश्वराला अभिषेक केला, जगदंबेच्या समोर आले. प्रतापगडावर असणाऱ्या जगदंबेची उपासना केली, पोप पेटवला आणि आरोळी दिली. स्वतः राजाने घर 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 पोप फिरवायला सुरुवात केली, तलवारीची पूजा केली, देवा देवताला आमंत्रण दिलं. तुळजापूरची भवानी आई, सोलापूरच्या रुपा भवानी, पंढरपूरच्या विठोबा देवा, कोल्हापूरच्या अंबाबाई, रत्नागिरीच्या केदारलिंगा, औंधाची आई माई, शिंगणापूरच्या महादेवा. गरगरा फिरवी पोटाला, फिरवी पोटाला, चिलकत घातलं अंगाला, चिलकत घातलं अंगाला, भरजारी अंगार का घातलेला बुठ्या बुट्ट्याचा. कोमरेला सेला बांधिला, कोमरेला सेला बांधिला, पोलादी शिरस्थान मात्याला, जरीचा फेटा बांधला, मोत्याचा कंठ शोभला, कहुड्याच्या माळा कंठाला, शिवगंध होता भाळाला, कुंडल होते कानाला, वाघनाक्या चढल्या बोटाला, असतनीत बिचवाल पविला, भवानी डाव्या कमरेला. राजे खानाला भेटायला गेले. खानानं पाहिलं, हो आओ शिवाजी राजे, डर लगता है, डरो मत. तलवार भास्कराच्या हातात दिली आणि राजाने ओळखलं. राजाने आपली तलवार जीवा महाल्याच्या हातात दिली. आलिंगन देता खानाला, आलिंगन देता खानाला, बघलं तो दबलं शिवबाला, कोमरेच्या काढून कट्यारीला, शिवाजीवर वार जेव्हा केला, कर 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 आवाज देत असताना राजाने मोठ्या जल्दीनं हस्तनीतून बिचवा काढीला. खानाचं सगळंच गवाल समोर होतं. खानाच्या गवाल वाघनकी अडकवली, खानाचा कोतळा फडला, कतिलेमध्ये काढला. शिवा महाल्या राजांच्या अंगावर वार करणार एवढ्यात या सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवला. शिवा महाल्या खान दगाव दगा म्हणून पळत गेलो. संभाजी कवजी कोंडाळकरानं खानाला बाहेर ओढला, त्याचं मुंडकं कापलं आणि मुंडकं घेऊन राजांना दाखवायला आलेला आहे. गडावर तोफ टाकली गेली. गरजाचा खाना आलेला, खाना आलेला, गरजाचा खाना आलेला, मारीन शिवाजीला. त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याला, प्रतापगडाच्या पायथ्याला त्याची कबर बांधली. मुंडका पाठवला राजगडावर मासाहेबाच्या दर्शनाला. शाहीरान साज चढविला, शाहीरान साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरीचा झाला, पूर्ण चढवून शाहिरीचा झाला. आज गायलं शिवचरित्राला, प्रतापगडच्या रणसंग्रामाला, शाहीर देशमुखात बोहाड्याला, गात बोहाड्या. सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला या शाहिराचं गाव, ज्या पवित्र भूमी जन्माला आलो, सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्काम.
आम्ही वाल्लेवाडी राहून शाहिरी साज चढविला पूर्ण चढवून शाहिरी साजाला आज गायलं शिवचरित्राला प्रतापगडच्या रणसंग्रामाला देशमुख गात पोहाड्याला गात पोहाड्याला